बाळा पोखरण परिसरात बिबट्याची दहशत, बकरी उचलून नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। डहाणू तालुक्यातील बाळा पोखरण परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बिबट्या वारंवार दिसत असून वन विभागाला याबाबत अनेकदा माहिती देऊनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। परवाच्या दिवशी संध्याकाळी बाळा पोखरण येथील सरकारी आंबा परिसरात ग्रामस्थांना बिबट्या दिसून आला होता। त्यानंतर गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानंतर काल गुंगवाडा गावातील बाबूबारी यांच्या घराशेजारील शेतातून बिबट्याने कोंबडी उचलून नेल्याची घटना घडली। दरम्यान आज सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास बाळा पोखरण येथील शेतात चंद्रकांत गोपाळ मडवे हे बकऱ्या चरत असताना त्यांच्या डोळ्यासमोर बिबट्याने एक बकरीवर झडप घालून तिला उचलून नेलंय आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेला आहे। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बिबट्याच्या सलग हालचालींमुळे लहान मुले, शेतकरी, पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत। याबाबत वन विभागाला वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे, लेखी निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत अशी तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे। बाळा पोखरण ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल पाटील यांनी वन विभागाने या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं पिंजरा लावावा, बिबट्याला जेरबंद करावे आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। त्यांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे।